नमस्कार, गुड इव्हिनिंग. मी विशाल सर, वैदिक कोचिंग क्लासेसमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण मागच्या लेक्चरला चॅप्टर नंबर 14 8th स्टँडर्डमधला कंपाऊंड इंटरेस्ट चालू केला होता. त्याच्यामध्ये 14.1 प्रॅक्टिस सेट मी पूर्ण सॉल्व करून दिला होता. आजचा जो लेक्चर आहे, आजचा जो व्हिडिओ आहे 14.2 प्रॅक्टिस सेट आपण सॉल्व करणार आहोत. त्याच्यापूर्वी तुम्हाला मी एक गोष्ट सांगू इच्छितो की जसं मी व्हिडिओ तयार करतो आहे, मी एक कन्सेप्ट मी त्या व्हिडिओमध्ये इन्क्लूड करतो आहे. ठीक आहे, जेणेकरून प्रत्येक कन्सेप्ट प्रत्येक मुलांची क्लिअर झाली पाहिजे. हा व्हिडिओ जितका मुलांकडे जाता येईल तितकं माझ्यासाठी चांगलं आहे, कारण की मी माझं जे काही नॉलेज आहे तुमच्या पूर्ण पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत आहोत. तर ठीक आहे, तो आजचा व्हिडिओ जो आहे कोणताही वेळ वेस्ट न होता, कारण की हा जो व्हिडिओ आहे खूप लेंदी आहे. मी पूर्ण 10 क्वेश्चन मी तुम्हाला सॉल्व करून देणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही प्रत्येक कन्सेप्ट तुम्ही समजून घ्या. मी काय बोलतो, जे क्वेश्चन असेल त्याची तुम्ही पूर्ण प्रॅक्टिस करून घ्या की कसं केल्याने काय होतं, कोणती कन्सेप्ट तुम्हाला इथं उपयोगात येते, कोणती कन्सेप्ट वेगळी बँकेमध्ये येते की स्टॉक मार्केटमध्ये येते, म्युच्युअल फंडमध्ये येते, कोणती कन्सेप्ट कसा इंटरेस्ट काढला जातो, कसा इंटरेस्ट आपल्याला पेड करावा लागतो, की आपण कोणाकडून पैसे उसने घेतले किंवा आपण कोणाला पैसे उसने दिले तर आपल्याला मिळालेले एक्स्ट्रा चार्ज किती असतो, आपल्याला एक्स्ट्रा इंटरेस्ट किती पेड करावा लागतो, ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला हे बघायचं आहे. ठीक आहे, आता कंपाऊंड इंटरेस्ट खूप इझी आहे. जे सातवीची मुलं असेल त्यांना सिम्पल इंटरेस्ट दिलेला आहे आणि 8वीच्या मुलांना इथं कंपाऊंड इंटरेस्ट दिलेला आहे. बरोबर आहे. म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट जर तुम्हाला समजून घ्यायचा असेल, सगळ्यात पहिले तुम्हाला सिम्पल इंटरेस्ट काय आहे ते तुम्हाला समजून घ्यावं लागेल, जे की मागच्या लेक्चरला चांगल्या प्रकारे समजून सांगितलं आहे. ज्यांनी मागचा व्हिडिओ नसेल बघेल त्यांनी 14.1चा जो प्रॅक्टिस सेट सॉल्व करून दिला होता तो तुम्ही चांगल्या प्रकारे बघा आणि प्रॅक्टिस करा. त्याच्यानंतर 14.2 आपण सॉल्व करूया. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं पी म्हणजे काय प्रिन्सिपल, ए म्हणजे काय अमाऊंट, आर म्हणजे काय रेट ऑफ इंटरेस्ट आणि एन म्हणजे काय नंबर ऑफ इयर. या प्रत्येक कन्सेप्ट तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचे आहे आणि ते समजून आपल्याला सॉल्व करायचं आहे. ठीक आहे, आजच्या व्हिडिओसाठी कोणताही टाईम वेस्ट न करता आपण आपल्या व्हिडिओ चालू करूया. आता हे जे काय प्रॅक्टिस सेट 2 आहे, प्रॅक्टिस सेट 14.2 जे आहे सगळे वर्ड्स प्रॉब्लेम आहे. सगळ्यात पहिले तुम्हाला वर्ड्स प्रॉब्लेम समजून समजला पाहिजे. आता जे काय क्वेश्चन आहे सगळे वर्ड्समध्ये, जर तुम्हाला जर क्वेश्चनच कळला नाही तर तुम्ही सॉल्व करू शकता का? नाही. सॉल्व करण्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला तो क्वेश्चन समजला पाहिजे. एकदा का क्वेश्चन तुम्हाला समजला तर तुम्ही ऑटोमॅटिकली तुमचं जे काय आन्सर आहे एकच स्टेप सॉल्व करायची तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकाल. चला ठीक आहे, आज आपण प्रॅक्टिस सेट 14.2ला चालू करूया. त्याच्यातला पहिला क्वेश्चन जो आहे मी क्वेश्चन वाचून दाखवतो. आधी तुम्हाला क्वेश्चन वाचून त्या क्वेश्चनचा मिनिंग काय होतो तो क्वेश्चन तुम्हाला समजून सांगतो. नंतर मी तुम्हाला नाही का हे जे काय कॅल्क्युलेशन आहे मग तुम्हाला समजून सांगतो. ठीक आहे, क्वेश्चन नंबर पहिला आहे प्रॅक्टिस सेट 14.2 मधला. ऑन द कन्स्ट्रक्शन वर्क ऑफ अ फ्लायओव्हर ब्रिज. एका फ्लायओव्हर ब्रिज, जे काय आपण ब्रिज बघतो गाड्या खालून जाता किंवा गाड्या वरतून जातात, जे फ्लायओव्हर्स असतात त्याचं कन्स्ट्रक्शन चालू आहे. देअर वेअर 320 वर्कर्स इनिशियली. ते फ्लायओव्हर बांधण्यासाठी नाही का 320 लोक काम करत आहे. द नंबर ऑफ वर्कर वेअर इन्क्रीज बाय 25% एव्हरी इयर. एका वर्षामध्ये आता फ्लायओव्हर बांधताय की 1-2 महिन्यात तर फ्लायओव्हर कंप्लीट नाही होणार. फ्लायओव्हर कंप्लीट होण्यासाठी 2-3 वर्ष तर लागतीलच. बरोबर आहे. तिथं किती वर्कर काम करताय? 320 वर्कर काम करताय आणि प्रत्येक वर्षी 25% इन्क्रीज होत आहे वर्कर. तर फाइंड द नंबर ऑफ इयर आफ्टर 2 इयर्स. तर 2 वर्षानंतर किती वर्कर तिथं कामाला असतील हे आपल्याला समजून सांगायचं. हे आपल्याला क्वेश्चनमध्ये फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, आता इथं आपल्याला पी दिलेला आहे 320 वर्कर, 320 वर्कर जे काम करत आहे ते काय आपलं पी झालं, म्हणजे प्रिन्सिपल काय आलं 320. त्याच्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे किती पर्सेंटने वाढणार आहे ते किती 25%. मग रेट ऑफ इंटरेस्ट किती झालं तुमचा 25% झाला. आणि फाइंड ऑफ द नंबर वर्कर आफ्टर 2 इयर्स. नंबर ऑफ इयर्स किती झाले 2 झाले. ठीक आहे, याच्यामध्ये आपल्याला बघा पी मिळालं आहे. पी म्हणजे काय प्रिन्सिपल 320 मिळालं आहे. रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे 25% आहे, वाढणार इन्क्रीज होणार आहे वर्करचा. नंबर ऑफ इयर्स 2 वर्षानंतर ते फ्लायओव्हर ज्यावेळेस लोक काम करत असतील तर 2 वर्षानंतर तिथं किती लोक काम करतील हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, सेम फॉर्म्युला तोच यूज करायचा, वेगळा फॉर्म्युला यूज करायचाच नाही. कंपाऊंड इंटरेस्टमध्ये फक्त एकच फॉर्म्युला आहे, एकच फॉर्म्युलावरती पूर्ण आपल्याला प्रॅक्टिस सेट कंपाऊंड इंटरेस्ट सॉल्व करायचा आहे. आता युजिंग फॉर्म्युला कोणता आहे? ए इज इक्वल टू पी 1 + r डिवाइड बाय 100 डिवाइड बाय ब्रॅकेट कंप्लीट एन. ए म्हणजे काय अमाऊंट, पी म्हणजे काय प्रिन्सिपल, आर म्हणजे काय रेट ऑफ इंटरेस्ट आणि एन म्हणजे काय नंबर ऑफ इयर. ओके, इथपर्यंत हा फॉर्म्युला तुम्हाला, हा काय आपला फॉर्म्युला आहे.
हा काय आपला फॉर्म्युला, तो फॉर्म्युला यूज करायचा आहे. एकदा का फॉर्म्युला आपला झाला त्याच्यामध्ये फॉर्म्युलामध्ये आपल्याला जी व्हॅल्यूज दिली आहे ती पुट करायची. ठीक आहे. आपल्याला अमाऊंट ए काढायचा आहे. प्रिन्सिपल किती दिलं आहे 320. 1 ॲज इट इज. आर किती दिलेलं आहे 25 डिवाइड बाय 100 ब्रॅकेट कंप्लीट एन. नंबर ऑफ इयर किती दिलेला आहे तुम्हाला 2 दिलेला आहे. ठीक आहे. ए ॲज इट इज लिहिलं आहे. 320 ॲज इट इज लिहून टाकले. याचं इथं खाली काही नसतो म्हणून 1 असतो. याचं आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. 100 1 100 प्लस 125 25 डिवाइड बाय 100 ब्रॅकेट कंप्लीट स्क्वेअर. नंबर ऑफ इयर किती आहे 2 ॲज इट इज लिहून टाकले. त्याच्यानंतर 320 100 प्लस 25 किती होता 125 डिवाइड बाय 100 ब्रॅकेट कंप्लीट. नंबर ऑफ इयर किती आहे 2 आहे. आता हे असं आलं डिवायडेड बाय 25. ह्या कॉलमला 25 डिवायडेशन करायचं. 320 जर आपल्याला 25 डिवायडेशन केलं 25 4 जा 100 आणि 25 5 जा 125. 5 डिवाइड बाय 4 ब्रॅकेट कंप्लीट 2 म्हणजे नंबर ऑफ इयर. ठीक आहे. आता इथं 2 दिलेलं आहे म्हणून आपण किती लिहिणार 2 लिहिणार. जर 3 दिले असते क्यूब लिहिलं असतं तर आपण 3दा लिहिले असते. ठीक आहे. 320 इंटू 5 इंटू 4 इंटू 5 इंटू 4 आपण हे 2दा लिहून टाकले. ओके. इथपर्यंत कळलं सर्वांना. आता दुसरं बघूया. 320 इंटू 4 5 डिवाइड बाय 4 इंटू 5 डिवाइड बाय 4. 4 1 जा 4 4 8 जा 32 8 0 राहिले. परत 4 1 जा इथं कसं केलं आहे 320 इंटू 5 डिवाइड बाय 4 इंटू 5 डिवाइड बाय 4. 4 1 जा 4 4 8 जा 32 0 ॲज इट इज लिहून टाकला. अजून एक 4 1 जा 4 4 2 जा 8 20. मग इथं किती राहिले 20 इंटू 5 इंटू 5 20 इंटू 5 इंटू 5. ठीक आहे. 20 इंटू 5 100 इंटू 5 इज इक्वल टू ही आपला ही स्टेप आली. मग ज्यावेळेस 100 इंटू 5 म्हणजे किती होता 100 इंटू 5 500 ए इज इक्वल टू किती आलं आपलं 500 आलं. म्हणजेच ज्यावेळेस वर्कर 2 वर्षानंतर जर आपण जर बघितले तर किती वर्कर इन्क्रीज झाले असतील 25% म्हणजे किती 500 वर्कर आपले इन्क्रीज झाले असतील. हे आपल्याला क्वेश्चनमध्ये फाइंड आउट करायचं होतं जे की आपण काढलं. की क्वेश्चन काय विचारलेलं होतं आपला की फाइंड द नंबर ऑफ वर्कर आफ्टर 2 इयर्स. 2 वर्षानंतर 500 वर्कर काय झाले असतील इन्क्रीज झाले असतील. ठीक आहे. इथपर्यंत कळलं क्वेश्चन. ज्याला समजलं असेल त्यांनी मला कमेंट करा किंवा मला मेसेज करा. मी तुम्हाला अजून डिटेल समजून सांगेल. ठीक आहे. आता आपण दुसरं क्वेश्चन बघितलं. आता क्वेश्चन नंबर 2 बघायचा आहे. आता क्वेश्चन नंबर 2 आधी समजून घ्या काय क्वेश्चन काय आहे नंतर आपण सॉल्व्ह करूया. द शेफर्ड हॅज 200 शिप्स विथ हिम. द नंबर ऑफ शिप्स विथ हिम आफ्टर 2 इयर्स. म्हणजे एक शेफर्ड आहे नावाचा एक माणूस आहे त्याच्याकडे का 200 शिप आहे. त्याच्यानंतर तो 2 वर्षानंतर त्याच्याकडं किती शिप्स इन्क्रीज होतील ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. इफ द इन्क्रीज इज नंबर ऑफ शिप्स इज 8% एव्हरी इयर. म्हणजे एक शेफर्ड नावाचा माणूस आहे त्याच्याकडे 200 शिप्स आहे. ठीक आहे. 200 शिप्स आहे आणि एका वर्षामध्ये 8% त्या शिप्स इन्क्रीज होता तर आपल्याला 3 वर्षामध्ये त्याच्याकडे किती शिप्स इन्क्रीज होतील ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. एकदम इझी क्वेश्चन आहे. खूप इझी क्वेश्चन तुम्ही बघून घ्या फक्त. ठीक आहे. आपल्याला दिलेलं आहे शेफर्ड किती 200 शिप्स आहे. हे झालं आपलं प्रिन्सिपल झालं. ठीक आहे. तर आता आम्हाला अमाऊंट करायची आपल्याला ए काढायचा आहे याच्या क्वेश्चनमध्ये. ठीक आहे. आत्तापर्यंत आपण एक काढत आलेलो आहे पण एस काढायचं अमाऊंट काढायची आपल्या याच्यामध्ये. ठीक आहे. अमाऊंट म्हणजे काय की फायनल अमाऊंट जे आहे ना ते ए आपण अज्युम करतो. ए आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. प्रिन्सिपल आहे आपल्याकडं ए आपल्याला फाइंड आउट करायची आहे. नंबर ऑफ इयर किती आहे 3 आहे. ओके. आणि रेट ऑफ इन्क्रीज किती आहे पर्सेंटेजमध्ये 8%ने दरवर्षी शिप्स इन्क्रीज होतात ते आपल्याला इन्क्रीज होता. आणि 3 वर्षानंतर किती शिप्स इन्क्रीज झालेल्या असतील ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. युजिंग फॉर्म्युला आपला फॉर्म्युला आहे तोच फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. ए इज इक्वल टू पी प्लस आर डिवाइड बाय 100 डिवाइड बाय इथं नंबर ऑफ इयर येईल. ए म्हणजे काय अमाऊंट, पी म्हणजे काय प्रिन्सिपल, आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट, एन म्हणजे नंबर ऑफ इयर्स डिवाइड बाय 100. ठीक आहे. पी किती दिलेला आहे आपल्याला 200 दिलेला आहे. 1 प्लस रेट ऑफ इंटरेस्ट किती 8% डिवाइड बाय 100 ब्रॅकेट कंप्लीट. नंबर ऑफ इयर किती आहे 3. आपण ॲज इट इज लिहून टाकलं 3. ओके. त्याच्यानंतर 200 ॲज इट इज लिहून टाकले. इथं काही नसतो 1 घेतला आपण काय केलं तर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. 100 1 जा 100 प्लस 8 1 जा 8 डिवाइड बाय 100 ब्रॅकेट कंप्लीट नंबर ऑफ इयर. ओके. इथपर्यंत कळलं. आता इथं काय करायचं दुसरी स्टेप बघा. इथं 200 ॲज इट इज लिहून टाकले. त्याच्यानंतर 100 प्लस 8 किती होता 108 डिवाइड बाय 100 ब्रॅकेट कंप्लीट रेट ऑफ नंबर ऑफ इयर किती आहे 3 आपण लिहून टाकले. ओके. आता इथं कशी कन्सेप्ट आहे इथं तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. आता ही जी स्टेप आहे इथं कसं ब्रॅकेटमध्ये मी काय दिलं आहे 108 डिवाइड बाय 100 ब्रॅकेट कंप्लीट क्यूब.
हे जो कॉलम आहे मी इथं लिहिला. आता हा कसं मी सॉल्व्ह करतो बघा. 108चे हाफ किती होता 54, 100चे 50 किती होता 50. अजून पण आपण अर्धे करू शकतो. याचे होता 27 आणि याचा होता 25. ओके कळलं. तेच आपण 27 ॲज इट इज आपण 27 आपण 25 ब्रॅकेट कम्प्लीट नंबर ऑफ इयर आपण लिहून टाकलं. इथपर्यंत कळलं. फक्त हे 808 डिवाइड बाय 100ला आपण 2ने डिवायडेशन केलं. राहिलं किती 27 डिवाइड बाय 225. ओके सेम आता हे घेतलं. आता इथं काय आहे क्यूब आहे. मागच्या वेळेस स्क्वेअर होतं, यावेळेस काय आहे क्यूब आहे. म्हणून आपण इथं आपण किती लिहिणार ते 3 लिहिणार. 200 इंटू 27 डिवाइड बाय 25 इंटू 27 डिवाइड बाय 25 इंटू 27 डिवाइड बाय 25. ठीक आहे. आता 25 इंटू 25 इंटू 125 25 8 जा 200. ठीक आहे. मग राहिली इथे किती 8 इंटू किती राहिले 27 इंटू 27 इंटू 27 डिवाइड बाय 25 इंटू 25. ठीक आहे. आता आपल्या वरचे कन्सेप्ट आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचे आहे. ठीक आहे. सुरुवातीला काय करायचं ह्या दोन यांनी मल्टिप्लिकेशन करायचं. 27 इंटू 27 म्हणजे 27चा स्क्वेअर काय आहे 729. 729 लिहिलं आपण. परत या दोघांना या स्क्वेअरला कशाने मल्टिप्लिकेशन करायचं 27 मीन्स आपल्याला बेसिक काय काढायचं 27चं क्यूब काढायचं आहे. ठीक आहे. 27 729ला 27ने आपलं काय केलं मल्टिप्लिकेशन केलं. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर किती आलं 19,683 हे आन्सर याचं आलं. म्हणजे ठीक आहे लिहिलं मी 19,683 इंटू हे 8 आहे ही 8 इथं लिहून टाकलं. 25चा स्क्वेअर काय होतो 625 इथे मी ॲज इट इज लिहून टाकला. ठीक आहे. आता ह्या दोघांचा गुणाकार करायचा मल्टिप्लिकेशन करायचा 19,683 इंटू 8. आपण जर मल्टिप्लिकेशन जर केलं तर मल्टिप्लिकेशन किती येतं 1,52,464 डिवाइड बाय 625. ठीक आहे. आता 1,52,464ला कशाने मल्टिप्लिकेशन डिवायडेशन करायचं आहे 625 जे की मी इथं करून दाखवलं आहे. आन्सर किती आलं आहे 251.9. ठीक आहे. किती आलं 251.9. पण आता एवढ्या शिफ्ट्स असं पॉईंटमध्ये शिफ्ट असतात कधी इन्क्रीज झालेला कधी नसता. पण मॅथमॅटिक्समध्ये एक रूल आहे जे की आता जर पॉईंट नंतर 5 पर्यंत जर नंबर असेल ते पॉईंटच्या 30 जे काही नंबर आहे ना तेच धरायचं ॲझ्युम करायचं 30 ॲक्सेप्ट करायचा. पण पॉईंट नंतर 6, 7, 8, 9 असं कोणता पण नंबर आला असेल तर इथं 1 असेल तर 2 करायचे, 3 असेल तर 4 करायचे, 6 असेल तर 7 करायचे, 8 असेल तर 9 करायचे. कधी ज्यावेळेस 5 पेक्षा जास्त नंबर असेल पॉईंट नंतर त्यावेळेसच. आता इथं किती 1 आहे बरोबर इथं पॉईंट आहे पॉईंट नंतर किती 9 आहे म्हणून आपल्या मॅथमॅटिक्सच्या रूलनुसार इथं 1चे किती होईल 2 होऊन जातील. तेच मग 252 शिफ्ट्स. 3 वर्षानंतर शेफर्ड हर्टकर 252 शिफ्ट इन्क्रीज झालेल्या असतील 3 वर्षामध्ये. हेच आपल्याला फाइंड आउट त्याच्यामध्ये करायचं होतं. क्वेश्चन एकदम सिंपल आहे. एकदा का क्वेश्चन आपल्याला समजला तर आपण कोणता पण क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू शकतो. फक्त या क्वेश्चनमध्ये काय आहे की हे तुमचे जे काही कॅल्क्युलेशन आहे खूप मोठे आहे. ठीक आहे. तर तुम्ही पण प्रॅक्टिस करायची. स्क्वेअर याच्यासाठी स्क्वेअर क्यूब लर्न असणे खूप गरजेचं आहे. एकदा का जर आपलं जर क्यूब माहीत असतं तर आपलं इतकं एवढं जे काही सोल्युशन केलं इतकं करायची गरज नसती पडली. आता माझी आई पण तुम्हाला समजून सांगण्यासाठी मी इतकं सॉल्व्ह केलं मी. ठीक आहे. हा क्वेश्चन झाला. दुसऱ्या क्वेश्चनचा आन्सर आहे 252 शिफ्ट्स इन्क्रीज झाले 3 वर्षामध्ये. ठीक आहे. आता आपण तिसरा क्वेश्चन बघूया. आपण 2 क्वेश्चन बघितले आहे. हा तिसरा क्वेश्चन बघायचा आहे आपल्याला. तिसरा क्वेश्चन हा पण खूप इझी आहे. एकदम क्वेश्चन तुम्ही एकदा समजून घ्या. क्वेश्चन जर तुम्हाला समजला तर तुम्हाला हे एकदम इझी वाटेल. क्वेश्चन बघा काय आहे. इन अ फॉरेस्ट देर आर 14,000 ट्रीज. फाइंड द एक्सेप्टेड नंबर ऑफ ट्रीज आफ्टर 3 years. इफ ऑब्जेक्टिव्ह इज टू इन्क्रीज द नंबर ॲट द रेट ऑफ 5% पर year. जर तिथं एक फॉरेस्ट आहे त्या फॉरेस्टमध्ये नाही का 14,000 ट्रीज आहे आणि प्रत्येक वर्षी 5% ट्री झाडं वाढत आहे तर 3 वर्षानंतर किती झाडे वाढलेले असतील हे आपल्याला काढायचं आहे. आता हा क्वेश्चन असे क्वेश्चन नाही का कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये खूप विचारले जातात. MPSC झालं UPSC झालं IS लेवलचे जे काही सिव्हिल सर्व्हिस असतं UPSC MPSC बँकिंगच्या लेवलमध्ये त्याच्यामध्ये हे क्वेश्चन विचारले जातात. बघा आता किती इतकं इझी क्वेश्चन आहे. तुम्ही चांगलं एकदा बघून घ्या.
आता फॉरेस्ट दिलं आहे 40,000 ट्रीज दिलेले आहे, ठीक आहे. 40,000 काय आहे तुमचं प्रिन्सिपल झालं. आर दिलेलं आहे 5%, आर दिलेलं आहे रेट ऑफ इंटरेस्ट किती दिलेलं आहे 5%नी ट्रीज काय होतं इन्क्रीज होत आहे. किती वर्षासाठी आपल्याला काढायचं आहे 3 काढायचं आहे म्हणजे एंड झालं. तुम्हाला प्रिन्सिपल मिळाला, आर मिळाला, नंबर ऑफ इयर मिळालं तर तुम्हाला काय करायचं आहे ए काढायचं आहे, ठीक आहे. युझिंग फॉर्म्युला सेम आहे, कोणत्याच क्वेश्चनला फॉर्म्युला चेंज नाहीच आहे. कंपाऊंड इंटरेस्ट जर तुम्हाला काढायचा असेल तर तुम्हाला हाच फॉर्म्युला यूज करावा लागेल आणि सिंपल इंटरेस्ट जर तुम्हाला करायचा असेल तर P × N × R / 100 हा तुम्हाला फॉर्म्युला यूज करावा लागेल. पण आता आपल्याला कंपाऊंड इंटरेस्टमध्ये आपल्याला हे चालू आहे म्हणून आपण हा फॉर्म्युला वापरणार आहे. A = P म्हणजे का प्रिन्सिपल प्लस 1 = R मीन्स रेट ऑफ इंटरेस्ट डिवाइड बाय 100 ब्रॅकेट कंप्लीट नंबर ऑफ इयर्स, ठीक आहे. याच्यामध्ये आपल्याला जे काय व्हॅल्यूज दिल्या आहे ते फक्त आपल्याला पुट करायचे आहे, याच्या व्यतिरिक्त आपल्याला दुसरं काहीच करायचं नाही, ठीक आहे. तर P दिलेलं P किती 40,000 दिलेलं आहे, ओके. त्याच्यानंतर 1 प्लस रेट ऑफ इंटरेस्ट दिला आहे 5, रेट ऑफ इंटरेस्ट दिला 5 डिवाइड बाय 100 ब्रॅकेट कंप्लीट नंबर ऑफ इयर किती 3 आहे, ओके. त्याच्यानंतर 40 दिले आहे, ठीक आहे. 40,000 ॲज इट इज लिहायचे. त्याच्यानंतर इथं काही नस म्हणजे एक असतं काय करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. 100 × 1 100 प्लस 1 5 5 1 × 100 100 ब्रॅकेट कंप्लीट रेट ऑफ नंबर ऑफ इयर 3. आता इथं बघा ए आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. 40,000 ॲज इट इज लिहून टाकले तर 100 + 5 काय होतं 105 डिवाइड बाय 100 ब्रॅकेट कंप्लीट नंबर ऑफ इयर किती आहे 3 आहे. इथपर्यंत कळलं, ओके. आता दुसरं बघायचं आपल्याला. आता ही स्टेप मी कशी केली बघा की 105 डिवाइड बाय 100 ब्रॅकेट कंप्लीट क्यूब, ठीक आहे. याला मी 5 नंबरने काय केलं डिवायडेशन केलं. 5 2 = 10 20 5 2 = 10 5 1 = 5 किती आले 21 डिवाइड बाय 20 ब्रॅकेट कंप्लीट ब्रॅकेटला किती आलं ब्रॅकेट कंप्लीट रेट ऑफ नंबर ऑफ इयर किती आहे 3 आहे. ॲज इट इज मी ते लिहून टाकलं 400 × 21 डिवाइड बाय 20 ब्रॅकेट कंप्लीट नंबर ऑफ इयर 3, ठीक आहे. आता इथं क्यूब आलं तर क्यूब आल्यामुळे आपण कितीदा लिहितो 2दा लिहितो. स्क्वेअर आलं तर 2दा लिहायचं. 4⁴ आलं तर किती लिहायचं 4दा लिहायचं. आता इथं क्यूब आल्यामुळे मी कितीदा लिहिलं फक्त 3 1 2 3 3दा लिहिलं. तर 40,000 × 21 डिवाइड बाय 20 × 21 डिवाइड बाय 20 × 21 डिवाइड बाय 20. हा 0ला 0 कटले 3 0 कटले राहिले किती 40 इंटू वरचे 20 40 × 21 × 21 × 21. आता आपण सगळ्यात पहिले 21चा 3दा 21 आले म्हणून 21चा क्यूब करायचा. पण 21 क्यूब कोणाला मग पाठ नसेल तर आधी काय करायचं 21चा स्क्वेअर तर प्रत्येकाच माहीत असतो 441 त्याला 441ला फक्त 21ने काय करायचं मल्टिप्लिकेशन करायचं. ते मल्टिप्लिकेशन आपण केलं. आन्सर किती आला म्हणजे 21 × 21 × 21 म्हणजे 21चा क्यूब किती आला 9261 इंटू 40 ॲज इट इज लिहिलं डिवाइड बाय 8 म्हणजे 2 × 2 × 2 2 × 2 × 2 8 2 2 = 4 4 2 = 8 8 लिहिलं. 8नी आपण 40 डिवायडेशन करू शकतो. मग डिवायडेशन करून घ्यायचं 8 × 1 8 1 = 8 8 5 = 40 इंटू 9261ला 5ने काय करायचं मल्टिप्लिकेशन करायचं जे की हे आपण मल्टिप्लिकेशन मी ते करून दाखवलेलं आहे. आन्सर किती येतं 46,305 46,305 म्हणजे 3 वर्षानंतर ते फॉरेस्टमध्ये 46,305 ट्रीज काय झालेले असतील इन्क्रीज झालेले असतील. तेच आपल्याला इथं फाइंड आउट करायचं आहे आणि त्याचं उत्तर आपण आलं आहे. किती इझी क्वेश्चन आहे. एकदा का आपलं वर्ड प्रॉब्लेम एकदा समजलं तर हे कॅल्क्युलेशन एकदम सिम्पल आहे. बघा एकदा का आपलं चांगल्या प्रकारे आपण वर्ड प्रॉब्लेम समजून घ्यायचा आणि तुम्हाला एकच फॉर्म्युला यूज करायचा आहे जो की आहे प्रिन्सिपल = 1 + रेट ऑफ इंटरेस्ट डिवाइड बाय 100 ब्रॅकेट कंप्लीट n मीन्स नंबर ऑफ इयर्स. हेच तुम्हाला फॉर्म्युला एकच फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि जे काय फॉर्म्युले असतील त्या फॉर्म्युलामध्ये काय करायचं फक्त ही आपली जी काय दिलेली इन्फॉर्मेशन काय करायची पुट करायची आणि जे कॅल्क्युलेशन करायचे छोटे थोडे मोठे कॅल्क्युलेशन करायचे आणि जे काय आन्सर येईल ते आन्सर त्या क्वेश्चनचं आन्सर राहील. ओके ठीक आहे. आपण आता तीन क्वेश्चन आपण बघितले आहे. हा 4था क्वेश्चन बघतोय आपण. ठीक आहे. आधी 4था क्वेश्चन सॉल्व्ह करण्यापूर्वी आधी आपण समजून घेऊया की 4था क्वेश्चन काय आहे म्हणून. ठीक आहे. द कॉस्ट प्राइस ऑफ मशीन एका मशीन आहे तर मशीनचं कॉस्ट प्राइस आहे 2,50,000 इफ द रेट ऑफ डिप्रिशिएशन इज 10% पर इयर. आता आपण कोणती पण मशीन घेतली कोणती पण वस्तू घेतली जर फॉर एक्झाम्पल एक मोबाईल घेतला आपण आज मोबाईल घेतला पण उद्या किंवा तिसऱ्या दिवशी जर आपण विकला तर तो
त्याच भावात जाईल का? नाही. किंवा एखादी मशीन घेतली, मशीन जर आपण यूज करताना जे आपण जितकी यूज करू तिथे काय होईल, त्याचं डिप्रेशन होत जाईल. बरोबर आहे. जर आपण जर 10 लाखाला जर कोणती मशीन घेतली, जर आपण जे 1 वर्षानंतर विकली ती 10 लाखाला जाणार आहे का? नाही. त्याचे 8 लाख भेटतील किंवा 7 लाख भेटतील, पण तेवढी अमाऊंट भेटेल का? नाही. तेच आपल्या क्वेश्चनमध्ये काढायचं की किती डिप्रिशिएशन झालेलं आहे. ठीक आहे. आता हे सांगितलं काय, फाइंड आउट द डिप्रिशिएशन इन द प्राइस ऑफ द मशीन आफ्टर 2 इयर्स. त्यांनी त्यांच्याकडे एक मशीन घेतली 2,50,000ची, ती 2 वर्ष वापरली. ते 2 वर्ष वापरल्यानंतर त्या मशीनची डिप्रिशिएशन किती झालं ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे 2 वर्षानंतर. ठीक आहे. एकदम सिंपल आहे, तुम्ही एकदा बघून घ्या कसं आहे की प्रिन्सिपल आहे आणि ते सांगितलं आहे की किती द प्राइस ऑफ द मशीन आफ्टर 2 इयर्स, किती डिप्रेशन झालं आहे आपलं ते रुपीजमध्ये सांगायचं आहे 2 वर्षानंतरची. ठीक आहे. आता बघा की ते प्रिन्सिपल दिलेलं तुम्हाला 2,50,000. आता तिथं बघा तिथं 10% डिप्रिशिएशन आहे. बरोबर आहे. डिप्रिशिएशन म्हणजे काय की त्याची मायनसमध्ये झालं. डिप्रेशन कधी कधी वर्ड आला तुम्हाला, डिप्रेशन म्हणजे काय, ते कधी पण कशामध्ये असतो, मायनसमध्ये असतो. म्हणजे की 10 लाखामध्ये जर मी एखादी मशीन घेतली, जर ती त्याचं डिप्रेशन 2 लाख असेल तर मग ती 10 लाखामध्ये 2 लाख मायनस करावं लागतील, राहतील किती 8 लाख. तर त्याच्यामुळे ज्यावेळेस डिप्रेशन नाव येईल त्यावेळेस मायनस आपलं लॉस तर नाही म्हणता येणार, पण मायनसमध्ये आपण ते त्याला टाकू शकतो मायनसमध्ये. म्हणून इथं 10% जे रेट ऑफ इंटरेस्ट 10% डिप्रिशिएशन दिलं आहे, तर रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे का? नाही. त्याच्यानंतर पर्सेंट ऑफ इन्क्रीज दिलेला आहे का? नाही. इन्क्रीज दिला असतं तर आपण ते प्लसमध्ये ॲड केलं असतं, पण ते डिप्रेशन म्हणजे काय, डिक्रीज झालेलं आहे. डिप्रेशन म्हणजे काय आलं, -10. फक्त हा एक वर्ड तुम्हाला समजलं पाहिजे. डिप्रेशन इज 10% पर इयर. डिप्रेशन आल्यामुळे आपण मायनस करू, जे 25% इन्क्रीज झालं असतं तर आपण ॲड केलं असतं ते. ठीक आहे. आता बघा, आता इथं मग डिप्रेशन आल्यामुळे आपण काय दिलं, -10% लिहिलं आपण. ठीक आहे. नंबर ऑफ पेअर किती, 2 दिलंय. सेम युजिंग फॉर्म्युला काय आपला, अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल इंटू 1 प्लस रेट ऑफ इंटरेस्ट डिवाइड बाय 100 ब्रॅकेट कंप्लीट नंबर ऑफ इयर. हा फॉर्म्युला, त्या फॉर्म्युला फक्त काय करायचं, आपली व्हॅल्यूज पुट करायची. प्रिन्सिपल काय 2,50,000, 1 ॲज इट इज लिहिला. आर किती इथं -10 म्हणून इथं -10 लिहिला. इथं फक्त एवढं चेंज आहे, फक्त एवढं चेंज आहे, याच्या व्यतिरिक्त दुसरं चेंज काहीच नाही याच्यामध्ये. डिवाइड बाय 100 ब्रॅकेट कंप्लीट नंबर ऑफ इयर किती 2 आहे. त्याच्यानंतर ए किती आहे आपला, ए काढायचं आहे 2,50,000. इथं खाली म्हणून क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 100, इथं मायनस आलं बघा, प्लस मायनस काय होतं, मायनस. इथं मायनस आलं, इथं 10 डिवाइड बाय 100. आतापर्यंत प्लस आलेलं होतं, पण डिप्रिशिएशन आवड आल्यामुळे इथं काही मायनस येईल. डिवाइड बाय 100 ब्रॅकेट कंप्लीट रेट ऑफ नंबर ऑफ इयर किती आलं, 2 आलं. त्याच्यानंतर 2,50,000. आता 100मधून 10 गेले, राहिले किती 90. डिवाइड बाय 100 ब्रॅकेट कंप्लीट नंबर ऑफ इयर. इथपर्यंत कळलं. आता पुढचं स्टेप बघा, 2,50,000 इंटू 90, इथं 2 आलं म्हणजे स्क्वेअर आलं, म्हणजे आपण किती लिहिणार, 2 लिहिणार. 90 डिवाइड बाय 100 इंटू 90 डिवाइड बाय 100. हे 0ला हा 0 कटला, हा 0 कटला, हे 2 0, या 2 0 कटले, राहिले किती 2,500. 9 1 जा 9 9 जा 81, हे इथं राहिले 22,500 इंटू 81. दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर आन्सर किती येतं, 2,02,500. 2,02,500 हे तुमची काय मिळाली, हे तुम्हाला अमाऊंट मिळाली. ठीक आहे. ही अमाऊंट मिळाली. त्याच्यानंतर तुम्हाला ते कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला आहे तो टाकायचा. कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला काय, ए मायनस बी. अमाऊंट किती आहे, 2,02,500 मायनस 2 लाख. प्रिन्सिपल किती आहे, 2,50,000 मधून ती अमाऊंट लेस करायची. मग जी काही अमाऊंट येईल 2,50,000 मधून तुम्ही 2,02,500 लेस जर केले तर आन्सर किती येतं, 47,500 उत्तर येतं. म्हणजे त्या मशीनचा 2 वर्षानंतर किती डिप्रिशिएशन निघेल, 47,500 रुपीजमध्ये. ठीक आहे. इतका सिंपल क्वेश्चन आहे. फक्त डिप्रेशनचं वेगळं आला, नाव वेगळं आलं म्हणून घाबरून जायचं, घाबरायचं नाही, टेन्शन पण घ्यायचं नाही. जे काही आपल्या कन्सेप्ट क्लिअर आहे ते कन्सेप्ट पुण्याचे इथं आपल्याला एक्सपिरियन्स इथं उतरवायचा आहे. एकदा कन्सेप्ट जर पूर्ण क्लिअर जर असली तुम्हाला कोणत्याच क्वेश्चनमध्ये अडचण येणार नाही. ठीक आहे. आता हे 4 क्वेश्चन झाले. आता हा व्हिडिओ पूर्ण 30-35 मिनिटात झालेला आहे. एवढा मोठा व्हिडिओ मला तयार करता येणार नाही. तर आता हे जो काय पुढचे 6 क्वेश्चन आहे, 5 ते 6 क्वेश्चन आहे, हे दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवतो. आत्तापर्यंत 4 क्वेश्चन झाले आहे. मी चांगले 4 क्वेश्चन समजून पण सांगितले आहे. तुम्ही चांगली प्रॅक्टिस करा. जितकी तुम्ही प्रॅक्टिस करशाल तितकं मॅथमॅटिक्समध्ये नाही का
तितकं तुमच्यासाठी चांगलं आहे. जितकं प्रॅक्टिस करशाल तितकं तुम्ही मॅथ अजून तुमचं चांगलं होत जाईल. ठीक आहे. आता मी मॅथचे पण व्हिडिओज टाकणार आहे, सायन्सचे पण व्हिडिओज टाकणार आहे आणि इंग्लिशचे पण व्हिडिओ टाकणार आहे. जिओग्राफीचं तर मी टाकणार, हिस्ट्रीचं पण टाकणार आहे. मी एक आता मुलांची एक्झाम संपली, 2 महिने मी सर्व व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. माझे पार्टनर निकम सर आणि आम्ही दोघं मिळून ते 10चे 11 12चे शिक्षक आहेत ते पण व्हिडिओ तयार करून तुमच्यापर्यंत मी पोहोचवणार आहे. जे 10वी 11वी 12वीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी पण निकम सर तुमच्यासाठी व्हिडिओ बनवणार आहे. आणि मी पहिलीपासून तर 10वीपर्यंत पूर्ण जे काही चॅप्टर असेल मॅथ्स, सायन्स आणि इंग्लिश, जर वेळ असेल तर हिस्ट्री जिओग्राफीचं पण मी तुम्हाला तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवतील. आता तुमच्यासाठी मी एवढी मेहनत करतोय, तर तुम्हाला हा सर्व चॅप्टर समजला असेल, व्हिडिओ समजला असेल, पण सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि जितकं शेअर करता येईल तितकं शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. ठीक आहे. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजच्या पुरतं धन्यवाद.